तर मग त्यांना विचारलं तर ते तुम्हाला सांगायचे 100% सांगायचे सर. हम्म. सरांचा रिस्पॉन्स एकदम 100% असायचा आम्हाला. मग कधी घरी गेल्यावर वगैरे काही प्रॉब्लेम आला जसं तू प्रॅक्टिस करत होतास तर आ- त्यावेळेला तुला काही क्वेरी आली तर मग तेव्हा तू काय आली तर करायचा? कारण लेक्चरची रेकॉर्डिंग असायची, हम्म. मी लगेच लेक्चरची रेकॉर्डिंग पाहत बसायची. आणि मग त्यातून नाही समजलं तर सरांना कधी त्यातून contact नाही केलास समजलं, का? दुसऱ्या दिवशी लेक्चरला आल्यावर सरला सांगितलं. हम्म. सरच आम्हाला बोलायचे काही प्रॉब्लेम आहे का, हम्म. काल शिकवलं ते थोडं रिपीट करायचे, नंतर मग आज जे शिकवायचे का हम्म. लगेच त्याचे करायचे. Hi guys, welcome back to Seven Mentor, where dreams comes to reality. I'm your host Saili, and today I'm back with another podcast with Krishna. He's a CCNA student, and now let's meet Krishna. Hi Krishna, कसा आहेस? आय एम फाईन मॅडम. Okay, so could you please introduce yourself to our audience? माझं नाव दराडे कृष्णा प्रल्हाद, मी बीडचा आहे, आता पुण्यामध्ये आकुर्डीमध्ये राहतोय. ओके, तर आकुर्डीमध्ये आता तू कधी आलास, म्हणजे कधी शिफ्ट झालास तू पुण्यामध्ये? पुण्यामध्ये मी शिफ्ट झालेलं 6 महिने झालं. ओके, आणि तू म्हणजे क्लासेससाठी हो, तिकडे मी आलेलास का? क्लासेससाठी आलतो इथे. ओके, आणि मग तुला म्हणजे मला पहिलं सांग की तुझं एज्युकेशन काय झालेलं आहे? माझं एज्युकेशन BSc झालेलं आहे, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स. ओके, आणि ते- मग त्याच्यानंतर तू? हो, मी क्लाससाठी पुण्याला आलो. ओके. 3 वर्षाचं माझं कॉलेज होतं, BSc डिग्री MIT कॉलेज बीडला. मग नंतर मी असंच सर्च केलं, क्लास वगैरे करायचे, जावा फुल स्टॅक वगैरे असं. म्हणजे तुला पहिले जावाचा क्लास करायचा होता? हो. ओके. मग नंतर मग ते जावाचा क्लास म्हटलं हे माझ्या हार्ड आहे जरा, हे नको आहे मला. मग नंतर मी असंच 1-2 दिवस असंच टेन्शनमध्ये काय करावं काय नाही, असंच गावी परत जावा का आता, गावी जाऊन तरी काय करावं. बरोबर आहे. नंतर मग मी असंच ऑनलाईन सर्च केलं काय करावं काय नाही. मग म्हटलं आता जावा फुल स्टॅक तर आपल्याला जमत नाही, मग दुसरं म्हणजे आपलं मला सांग की तुला कसं समजलं की तुला जावा फुल स्टॅक जमत नाहीये? तू आधी काही क्लासेस वगैरे केले होतेस का त्याचे? क्लासेस नव्हते केले मी, डायरेक्ट नवीनच आलतो. क्लास केले 10-15 दिवस. 10-15 दिवस तू जावाचा क्लास केलेलास? बरं. कारण की नंतर मग मला ते समजानच झालं. त्यामध्ये कोडिंग असायचे, कोडिंग बघून कोड येत होता, असं आणि असं झालं की संपायचं, ते जमतच नसायचं. मग त्यामुळे पेक्षा म्हणलं हे आपलं नंतर 8 महिन्याचा सिलेबस होता. बरोबर. 8 महिन्यामध्ये नंतर सगळ्या त्या कोडिंग वगैरे असतात त्यामध्ये भरपूर. म्हटलं आपलं गावाकडे माझे पेपर येतात सेमिस्टरचे. अच्छा. सेमिस्टरच्या पेपरला गेलं की 1 मंथ, गावाकडे गेलं की 1 मंथ जात. त्या रिटर्न वापस आलं की ते सगळं माइंडमधून निघून जातं. बरोबर आहे. त्यापेक्षा म्हटलं हे करायचंच नको, मोकार पैसे वायाला घालायचे नको, करून पण काय उपयोग होणार उपयोग नाही. नाहीये. बरोबर. आपण तुला गावाकडे इंटरेस्टच जातो, नाही. रिटर्न येतो, रिपीट बॅच तरी किती वेळा करायच्या, बरोबर. हा. 1-2 वेळा असलं तर आहे. पण आपले सेमिस्टरचे दर 3-6 महिन्याला पेपर येतात. BCS झाले की MCA येणार, MCA झाले की असे डिग्रीचे चालूच राहणार. चालूच राहणार. मग मी म्हटलं हे नको करायचे. मग मी नंतर 1 महिना गावाकडे गेलो. अच्छा. गावाकडे गेल्यावर घरचे बोलले असे तसं की करायचंय काय आता, असं तसं. मग आमचाच असंच मावस भावांनी CCNA कोर्स केलं. अच्छा. मग त्यांनी तुला CCNA बद्दल सांगितलं? त्याने मला CCNA बद्दल टोटल इन्फॉर्मेशन दिली, असं आहे, तू हे कर, तुला समजल, तू करून बघ, तू डेमो लेक्चर करून बघ, असं तसं. मग असंच त्याच्या रेफरन्सने असं तसं मग त्यांनीच तुम्हाला 7 मेंटर बद्दल सांगितलं? त्याने आम्हाला 7 मेंटर बद्दल सांगितलं. मग मी 7 मेंटर सर्च केलं, त्याने सरचा नंबर दिला. मी सरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो, सरने मला लोकेशन पाठवलं इथलं. मी परत त्या रूमवर गेलो आहे जागा आकुर्डीमध्ये. आकुर्डीमधून इथं आलो. मग इथं सरने मला समजून सांगितलं CCNA असं कोर्स आहे, प्लेसमेंट देतात, 100% जॉबची गॅरंटी देतात, असं त्यांनी इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितले मला. अच्छा. मग इन्फॉर्मेशन ऐकल्यानंतर तू डिसाईड केलं? हो, मग मी डिसाईड केल्यानंतर तरी नाही डिसाईड केलं मी, नंतर रूमवर गेलो. नंतर त्याला फोन केले मित्राला 1-2, असं म्हटलं मी ते असं CCNA कोर्स करायला लागलोय, चांगलं आहे का? बरोबर आहे. तुम्ही जर एवढे पैसे आणि एवढा वेळ एवढा वेळ घालायचा ना. आणि सरने सांगितलं 3 महिन्याचा कोर्स आहे, 3 महिन्याच्या नंतर आपल्याला प्लेसमेंट देतात, जॉबचं लोकेशन ते वगैरे सगळं टाकतात सर. मग मी त्या मित्राला कॉल केला, मावस भावाला, असं असं आहे म्हटलं, करू का नको? तो म्हटला कर, मी पण केलंय. मग त्यांनी पण इथूनच कोर्स? हो, त्याने पण इथूनच केला. आणि त्याला प्लेसमेंट भेटला? हो, तो बाहेरून जॉबला लागला ना. त्याच्या रेफरन्सने इकडून देऊन, त्याचे मित्र वगैरे असतातच ना बाहेर कुठं. बरोबर आहे. मग त्यांच्या रेफरन्सने जो लागून गेला. असं मग नंतर मग मी केलं. मग मी बॅच सुरू केली.
मग बॅच सुरू केलीस तेव्हा किती स्टुडंट्स होते बॅचमध्ये आणि मग काय तुम्हाला पहिलं काय काय सांगितलं बॅच गेलं? सुरू केली तेव्हा आमच्या स्टुडंट होते, 50 स्टुडंट होते. हम्म. त्यामध्ये ऑनलाईन अर्धे होते अच्छा, आणि आणि ऑफलाईन ऑफलाईन. अर्धे होते. मग कसे तुमचे लेक्चर्स कधी असायचे? आमचं लेक्चर दुपारी 2 ते 4 असायचं. आणि मग तेव्हा तू अकोडीवरून लेक्चरसाठी हो, यायचं? अकोडीवरून मी सकाळीच यायचो, कारण की मी सॉफ्ट स्किलची पण क्लास लावली होती इथे आपल्या अच्छा. 7 मेंटॉर खाली. हम्म. ते असायचे 11 ते 10, 10:30 ते 12:30 पर्यंत. अच्छा. मग मधला वेळ मी जेवण वगैरे करायचो. मग नंतर 2ला CCNA क्लास लगेच भरायचा, batch. 4ला सुटायचा. नंतर 5:20ला मला शिवाजीनगरहून लोकल असायची अच्छा. बरं, मग मला थोडं सांग की जेव्हा तुझा क्लास स्टार्ट झाला, मग तुम्हाला सुरुवातीला काय शिकवलं? सर होते, मॅम होत्या? आम्हाला सुरुवातीला क्लास स्टार्ट झाला दमदीप सर्किट सर होते. सरने आम्हाला डेमो लेक्चरमध्ये शिकवलं. डेमो लेक्चरमध्ये सर म्हटले, मी असं समजून सांगितलं, CCNA काय कोर्स आहे, CCNA केल्यावर काय फायदा आहे, CCNA वरती जॉब कुठं किती येतं, नेटवर्किंगमध्ये काय आहे. असं CCNA म्हणजे हा एक नेटवर्किंगचाच पार्ट आहे. मग त्यांनी तुम्हाला सगळा ओव्हरव्ह्यू सांगितलं की हो. बाबा CCNA म्हणजे नक्की काय आहे? हो, बरोबर, कारण तुला त्याच्या आधी CCNA बद्दल एवढं काही CCNA माहिती बद्दल नव्हतं. माहिती नव्हतं. बरोबर. मग त्याच्यानंतर तुम्हाला सिलेबस वगैरे सांगितलं का हो, सरांनी सिलेबस काय त्यांनी कसं? PDF टाकली. हम्म. मग त्या PDF नुसार मी सिलेबस सगळा रीड केला. हम्म. मग ते जसं येईल तसं ते शिकवत चालायचे सर. मग सरांनी जेव्हा शिकवायला वगैरे सुरुवात केली तेव्हा तुला समजायचं का? हो, सर सगळं समजायचं. कारण की मी सर शिकवायचे, मी रूमवर जायचो, त्याच्या नोट्स काढायचो, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस करायचो. त्याच्यामुळे मग तुला समजत होतं. मग सरांचा, आता मला सांग, सरांचा रिस्पॉन्स कसा होता? म्हणजे तुम्हाला जर आता समज कधी एखादा क्वेश्चन पडला की एखादी गोष्ट समजत नाहीये मला, तर मग त्यांना विचारलं तर ते तुम्हाला सांगायचे का? 100% सांगायचे सर. सरांचा रिस्पॉन्स एकदम 100% असायचा आम्हाला. मग कधी घरी गेल्यावर वगैरे काही प्रॉब्लेम आला, जसं तू प्रॅक्टिस करत होतास, तर त्यावेळेला तुला काही क्वेरी आली तर मग तेव्हा तू काय आली तर करायचा? कारण लेक्चरची रेकॉर्डिंग असायची, मी लगेच लेक्चरची रेकॉर्डिंग पाहत बसायचो. आणि मग त्यातून नाही समजलं तर सरांना कधी त्यातून कॉन्टॅक्ट नाही केलास समजलं, का? दुसऱ्या दिवशी लेक्चरला आल्यावर सरला सांगितलं. सरच आम्हाला बोलायचे, काही प्रॉब्लेम आहे का, काल शिकवलं ते थोडं रिपीट करायचे, नंतर मग आज जे शिकवायचे का लगेच त्याचे करायचे. ते त्यामुळे मग तुमचं ते क्लिअर होऊन क्लिअर गेलं. व्हायचं, बरोबर. कन्सेप्ट लगेच क्लिअर व्हायचे ते. अच्छा. आणि एखादी जर नाहीच समजली तर मग आपण दुसऱ्या दिवशी सरला विचारायचं. बरोबर, मग ते क्लिअर करायचं आणि तुमचं. सर आम्हाला PPT पण टाकवत होते. आणि जर तरी पण नाही समजलं तर सर म्हणायचे आम्हाला विचारा, आम्ही सांगतो. मग तू जायचं का विचारायला सरांना? हो, सरला विचारायचो मी. बरोबर, मग त्याच्यामुळे तुझे कन्सेप्ट क्लिअर झाले का हो, सगळे? कन्सेप्ट क्लिअर झाला. अच्छा, मग त्याच्यानंतर तुम्हाला क्लासमध्ये, आता मला सांग की मला तर CCNA बद्दल जर जास्त माहिती नाहीये, ठीक आहे, तर समज तू जसं आलास की तुला पहिले जावा करायचं होतं आणि देन तुला कोणीतरी सांगितलं म्हणून तुला CCNA बद्दल कळालं. तर तुझ्यासारखेच अजून स्टुडंट्स असतील, बरोबर, ज्यांना CCNA बद्दल काय माहिती नाहीये किंवा ते कन्फ्युज आहेत की एखाद्याला बाबा कोडिंग नाही जमत, ठीक आहे, की नाही मला जर कोडिंग जमत आहे, माझा इंटरेस्ट दुसऱ्या ह्याच्यामध्ये, पण मला IT मध्येच जायचं आहे, ठीक आहे, तर त्या मुलांना काय सांगशील तू की CCNA त्यांच्यासाठी चांगलं आहे का? मग त्याच्यावरती ते काय करिअर बिल्ड करू शकतात? तर अशा मुलांनी करायला पाहिजे की नाही CCNA? करायला पाहिजे CCNA, कारण CCNA हा 3 वर्षाचा कोर्स, सॉरी 3 3 महिन्याचा. मंथचा कोर्स आहे. त्यामध्ये आपण भरपूर काही शिकू शकतो. नेटवर्किंग मधले हार्डवेअर, सॉफ्टवेअर, मेमरी, रॅम वगैरे आपल्याला हे सगळं माहिती. हे CCNA कोर्स करायच्या आधी मला यामधले काही माहिती काहीच नव्हतं, माहिती 0%. नव्हतं. मग त्यानंतर मी CCNA कोर्स केला, 3 महिन्यानंतर मला बरंच काही त्यामधले माहीत झालं. नॉलेज आलं. मग त्याचा फायदा आपल्याला भविष्यात काही पण होऊ शकतो. आपण प्रायव्हेट आपल्या दुकानामध्ये रॅम, आपण लॅपटॉप म्हणजे तुम्ही रिपेअरिंग. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्हीशी रिलेटेड काम तुम्ही करू शकता, बरोबर, की तुम्हाला जर नाहीये इंटरेस्ट बाबा कोडिंग मध्ये, तर तुम्ही हे फील्ड चूज करू पण शकता. बेस्ट त्यामध्ये IT मध्ये आपण उतरू शकतो. म्हणजे की आता मला सांग, जसं की जर माझं काही बॅकग्राऊंडच नाहीये, ठीक आहे, ITचं, म्हणजे आता खूप लोकांचा असा समज असतो की आम्हाला जर IT कंपनीमध्ये जॉब करायचा तर आम्हाला काहीतरी IT बॅकग्राऊंड पाहिजे. तर मग CCNA साठी असं गरजेचं आहे का की माझं IT बॅकग्राऊंडच असलं पाहिजे? IT बॅकग्राऊंड असलं पाहिजे, गरजेचं आहे ना. कारण की आपण CCNA कोर्स करायच्या आधी आपल्याला काउन्सिलर सगळं विचारतात. तुझं शिक्षण काय झालंय, तू कुठून आलास, तुझं BCS झालंय का, ते अदर BCom वगैरे असं असलं तर ते म्हणजे असं बरोबर, सांगतात की म्हणजे तू तुम्हाला त्या गोष्टी पटकन समजणार नाहीत. समजणार नाहीत. आणि आपलं तर त्या IT फील्ड मधून जर शिक्षण आलं असलं तर मग आपल्याला ते पटकन उचलतात. अच्छा. छान. मग आता मला सांग की
आता जसं तुमचं सिलेबस जसा जसा तुमचा पुढे जात होता, क्लासमध्ये कसं वातावरण असायचं किंवा तुझे मित्र बनले का? कसं तुला हो, मित्र बनले हं, माझे हं, क्लासमध्ये. हं, असं हळू मित्र बनले. हं, क्लासमध्ये सायलेंट वातावरण असायचं. हं, सर पण छान होते शिकवायला. हं. मजा मस्करी आपलं मस्त चालायचे. चालायची. मग त्याचा फायदा झाला का हो, तुम्हाला? त्याचा म्हणजे फायदा की झाला. त्यातल्या त्यात मी फर्स्ट बेंचवर बसायला अरे असायचो. वाह! हां. मग लगेच समजायचं हं, हं, पाठीमागचं हे हं. ते सगळं. विद्यार्थी पण सगळे हं, हं, हं. मला जर काही नाही आलं तर ते पण समजून सांगत होते. सर हं, पण हं. समजून सांगत होते. असं नाही की माझ्यापेक्षा पण काही हुशार होते. बरोबर, हां. बरोबर. म्हणजे असं सपोर्टिव्ह हां, वातावरण होतं. सपोर्ट. असं नाहीये ना, की एकमेकांचा कोणी सपोर्ट पाहिजे. हां, आता तेच मला की. जर येतंय हं, तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला हं. सांगायलाच पाहिजे. माझ्या मनात बरोबर. हं. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. वाढते. बरोबर, हां, बरोबर. म्हणजे मला फक्त हे की वातावरण असं तुम्हाला की जसं आता विद्यार्थ्यांना हवं असतं, की बाबा हां. सपोर्टिव्ह वातावरण पाहिजे, की तुम्ही जेव्हा एकमेकांशी डिस्कस करता, एकमेकांना आयडिया शेअर करता, तेव्हा नॉलेज वाढतं तुमचं. हो, जसं तू नॉलेज बोललास, की वाढतं ज्ञान आपलं. वाढल्याने, रिपीट पण होतं शेअर केल्याने आणि ते त्याचा जास्त फायदा आपल्याला वाढतं. पण होतो हं, आणि हं. पुढच्याला पण होतो आणि बरोबर. मित्राने मित्राला समजून सांगितलेलं ते हं, लवकर हं. समजतं. बरं मग 3 महिन्याचा क्लास तुझा अगदी मजेत पार हो, पडला, बरोबर? मजेत. मग तुला मला सांग जेव्हा तू बीडवरून इकडे आला होतास, तू ऑलरेडी कन्फ्यूज होतास, की तुला काय हो. करायचंय. मग जेव्हा तू हा 3 महिन्याचा क्लास केलास, तर तुझं ते कन्फ्युजन दूर झालं का? म्हणजे तू काहीतरी शोधत होतास ते तुला भेटलं का इथे? हो, म्हणजे 3 महिन्याचा क्लास पूर्ण झाल्यावर मग मी माझ्याच ह्याच्यात आलो. हं, प्लेसमेंट येणार का? जॉब हं. भेटणार का? म्हणजे तू कॉन्फिडंट होतास ना, की बाबा मी जे शिकलोय ते 100% मला हो, येतंय आणि येणार. मी हां. कारण की मी इंटरव्ह्यू वगैरे दिलते. हं. मग असं मग त्याच्यानंतर जेव्हा तुझी प्लेसमेंट स्टार्ट झाली, प्लेसमेंट चे सर कोण होते तुम्हाला? कोणी प्लेसमेंटसाठी असिस्ट आपले करत होतं? अभिजित सर देशपांडे सर अभिजित सर होते. होते. त्यांनी पण मला मग खूप हेल्प केली. हां, मग अभिजित सरांनी हो, कसा अभिजित तुम्हाला सरांनी रिस्पॉन्स हां. रिस्पॉन्स दिला चांगला. हं, हं, हं. मला ते प्लेसमेंटचं सारखं ईमेलवर मेसेज सगळं सेंड करायचं. पाठवायचंय. हो. मग कसा होता तुझा एक्सपिरियन्स? किती इंटरव्ह्यू दिलेस? मी सरने जेवढे प्रोव्हाईड केले मी तेवढे दिले. आपल्या इथं 7 मिनिटावरमध्ये पण एक दिलता. हं, हं, हं. बाकी हिंजवडीला दिले 1-2 हं, हं, हं. असे मग 5-6 कसं होतं इंटरव्ह्यू मला दिले. सांग तुझा पहिला एक्सपिरियन्स कसा होता इंटरव्ह्यूचा जेव्हा माझा तू पहिला स्टार्ट केलंस? एक्सपिरियन्स म्हणजे मी डायरेक्ट असं काहीच नाही की मराठीत बोलून गेलो. हं, काही हं, नाही हं. झालं. हं, हं, हं. म्हणजे थोडा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स काहीच नव्हता. मी हं. घाबरलो असं. हं, 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 हं. त्यामुळे माझा पहिल्या इंटरव्ह्यूला एक्सपिरियन्स 0% आला. अच्छा. नंतर वाढत म्हणजे मग नंतर हळू-हळू मग तुला कॉन्फिडन्स नंतर आला मग की सर तू म्हणले का करशील. इंटरव्ह्यू आहे. मी हं, डायरेक्ट जायचो इंटरव्ह्यू द्यायचो. त्यामध्ये हं. म्हणजे घाबरायची कॅपॅसिटी काहीच नव्हती. मग आता जसं तू पहिल्या बोललास की 1-2 इंटरव्ह्यूमध्ये मी थोडंफार थोडा माणूस घाबरलेलास. हां. घाबरायचं. तेवढं काय काही आपल्याला नॉर्मल पुढं आहे. काय हां, विचारतील, हां, आपण हां. काय बोलायचं, हं, हं, तुम्ही हं. विचारायचं. मग हं. नंतर मी विचार करायचा. हं, नंतर तुम्हाला हं, हं, प्रश्नाचं हं. उत्तर द्यायचं. हं. मग त्यापेक्षा मग ते पुढच्याला समजून जायचं की हा बाबा नवीनच आहे अजून. बरोबर आहे. हां, हां. की एवढं काही नॉलेज नाहीये त्याला एवढं अजून. काही नॉलेज नाही. मस्त आपल्याला तिकडचं परफेक्ट नॉलेज असून पण कम्युनिकेशनमध्ये आपण जर कमी बरोबर. पडलो, हं, हं, तर हं. मग इंटरव्ह्यूचं जास्त फोकस कम्युनिकेशनवरतीच. मग मला सांग नंतर तुला म्हणजे तू जो सॉफ्ट स्किलचा क्लास केला होतास आपल्याकडे, त्याचा फायदा झाला का तुला याच्यामध्ये? हो, त्याचा पण फायदा झाला थोडाफार. कारण हं, की हं, हं. त्यामध्ये आपण शिकलो त्यामध्ये कसं हं. बोलायचं, कसं नाही. मोडकं-तोडकं जे येईल ते हं. फास्ट इंग्लिशमध्ये बोलून जायचं. मॅडम हं. आम्हाला सांगायच्या. हं, हं, हं. चुकू द्या, काही होऊ द्या. हं. क्लासमध्ये पण कोणी काही हसत नव्हतं, काही नाही. म्हणजे सगळे सपोर्टिव्ह होते तिकडं पण. हो, त्याच्यामुळे मग तुमचा हळू-हळू कॉन्फिडन्स आपला बिल्ड कॉन्फिडन्स झाला, वाढत की गेला. हां, कसं बोलायचं, काय हो, बोलायचं. बरोबर. मग त्याच्यानंतर तुझं सिलेक्शन झालं, बरोबर? हो. नंतर आणि सिलेक्शन कोणत्या झालं. कंपनीमध्ये सिलेक्शन झालंय तुझं? आता माझं इन्फोसिस कंपनीमध्ये सिलेक्शन झालंय फेज अरे 1ला. अरे वाह! तर गाईज तो सध्या इन्फोसिसमध्ये सिलेक्ट झाला आहे. त्याची प्लेसमेंट झाली आहे. कमेंट्समध्ये नक्की काँग्रॅच्युलेट करा त्याला. काँग्रॅच्युलेशन्स तुझ्या प्लेसमेंटसाठी. थँक यू तर मॅडम. मग मला आता सांग, की इथून पुढच्या ह्याच्यासाठी जर्नीसाठी एक्साइटेड आहेस का? की आता हो, येस. फायनली कारण तू जेव्हा पुण्यामध्ये आलेला 6 महिन्यापूर्वी, तेव्हा तुला काहीच माहिती नव्हतं, की काहीच काय माहिती नाही. करायचंय काय? आणि आता फायनली तू एवढ्या चांगल्या कंपनीमध्ये तुझी प्लेसमेंट झाली आहे. हो. तर कसं म्हणजे कसा एक्सपिरियन्स वाटतो तुला, की कसं वाटतंय तुला? मग आता बरं वाटतंय कारण की माझी हं. पहिलीच एंट्री हा इन्फोसिसमध्ये गेली. बरोबर. एका हां, चांगल्या कंपनीमध्ये चांगली लागलास तू. कंपनीमध्ये गेली. त्यामुळे हं. मला एकदम आनंद आहे की मी त्या कंपनीमध्ये चाललोय. ओके. तिथं मी मन लावून काम करेन, तिथं टिकून काम करेन असं. हं, हं, हं. माझा एक्सपिरियन्स तिथं चांगला चांगला राहील. हं. चांगला राहील. 7 मेंटरचा एक्सपिरियन्स कसा होता तुझा एवढा 3 महिन्याचा क्लास तू इथं 7 केलास? मिनिटवरचा पण सगळे ऑल स्टाफ एकदम हं. परफेक्ट चांगले 100%. हं, हं, हं. आणि मग काहीच आता अडचण नाही कोणाला आली. रिकमेंड करायचं म्हटलं तर तू करशील का? जसं तुझ्या भावाने तुला रिकमेंड केलं. तसं तू पुढे रिकमेंड करशील का? तुझा चांगला एक्सपिरियन्स होता का तेवढा? हो.
अच्छा. मग आता मला सांग, की आता जसं मी तुला विचारलं, की माझ्यासारखे जे काही स्टुडंट्स असतील, मला जसं काही माहिती नाही आहे सी-सी-एन-एबद्दल, तर अजून काही लोकं असतील ज्यांना सी-सी-एन-एबद्दल माहिती नाही आहे. तर अशा लोकांसाठी तू सांगू शकतोस का, की आता तुझं जर प्लेसमेंट झालंय, तर ॲक्चुअल जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जाता, तेव्हा तुमचा जॉब रोल काय राहतो? किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जॉब रोल्स असतील, बरोबर? तू हो. सी-सी-एन-एमध्ये पण. तर काय जॉब रोल्स असतात आणि काय एक्झॅक्टली काम राहतं? ह्याच्याबद्दल मला काही सांगशील का तू? आता आपण सी-सी-एन-ए गेलं त्यामध्ये नेटवर्किंगमध्ये हं, हं, हं. त्यामधले प्रत्येक ह्याच्या व्हॅकन्सी वेगळ्या-वेगळ्या असतात. हं, काही नेटवर्क इंजिनिअर असतात, हं. काही नेटवर्क डेस्कटॉप सपोर्ट इंजिनिअर असतात, काही आय-टी ॲसेट इंजिनिअर असतात. हं, 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 म्हणजे प्रत्येकाचं डिपार्टमेंट वेगळं-वेगळं असतं. हं. आणि मग तुम्ही एकच हा कोर्स करताय, तर ह्या एकाच कोर्समध्ये तुमचे हे सगळे पार्ट्स कव्हर होऊन जातात. म्हणजे आता तू बोललास, की व्हेकन्सी वाईज वेगवेगळे असतात. हो, पण तुम्ही कोर्स करताना सी-सी-एनचंच करताय. हो, तर हा सी-सी-एन. एका कोर्समध्ये म्हणजे तुम्हाला एवढं सगळं शिकवलं जातं का, की तुम्ही या वेगवेगळ्या व्हेकन्सीसाठी जाऊ शकता असं? त्यामध्ये आपण नेटवर्क इंजिनिअरमध्ये आपण हं, टोटल सी-सी-एन-एचं येणार. हं, हं, डेस्कटॉप सपोर्ट इंजिनिअरमध्ये पण त्यामध्ये थोडं हं, हं, हं. चेंज होणार फक्त लाईन. अच्छा. मग आता तुझं जे वर्क प्रोफाईल आहे ते काय आहे? माझं आय-टी ॲसेट इंजिनिअर आहे. ओके. मग त्याच्यामध्ये तुझं टोटल सी-सी-एनचं पार्ट येणार, राइट? हो, सी-सी-एन-एचं अदर डिपार्टमेंट थोडं वेगळं आहे. हं, हं, हं. मग सी-सी-एन-एचा नाही येणार, थोडा अच्छा. साईडमध्ये. ओके. मग मला सांग, आता तुझं जसं सी-सी-एन-ए झालंय, तर आता तू जॉब कंटिन्यू करणार आहेस, की पुढे जाऊन तुला स्वतःचं पण काही करायचंय? आत ते माझं आता पुढं जर जॉब मी तर कंटिन्यूच करणार. हं, कारण की हं. आय-टी कंपनी इन्फोसिस म्हटल्यावर चांगली कंपनी. बरोबर. हं, कंपनी सोडून जमणार नाही लवकर. हं. मग इथून पुढे 4-5 वर्षानंतर वगैरे, की जॉबच करायचा विचार आहे तुझा? जॉबच करणार. माझा ओके. एक्सपिरियन्स जसा वाढेल तसं मला हं, हं, इथून पुढं हं. जास्त तुला चांगलं हे चांगलं चांगलं पोझिशन्स वगैरे हो, भेटत जातील. पोझिशन वगैरे. छान. मग स्वतःचा टाकायचा विचारच नाही. ओके. पण मला सांग जर तसं जर मला टाकायचं असेल किंवा टाकायचं असलं तरी हं, जमतंय ना आपल्याला. तर आपण करू हो, शकतो, करू बरोबर? शकतो. आणि त्याच्यामध्ये मग काय-काय पॉसिबिलिटीज आहे? म्हणजे मी काय आपण करू शकते? छोटंसं एखादं आपलं हं, प्रायव्हेट दुकान वगैरे टाकू शकतो. हं, त्यामध्ये आपलं मोबाईल आपलं जसं रिपेअरिंगचं असतंय ना, हं. तसं आपण लॅपटॉप रिपेअरिंगचं सुद्धा ठेवू शकतो. म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हां, रॅम दोन्हीचे कामं वगैरे पण हं, रॅम ठेवू शकतो. हं, लॅपटॉप ठेवू शकतो. ते रिपेअर कसं करायचं ते ठेवू शकतो. हं, बॅटरी बॅकअप तेच ठेवू शकतो. हं. म्हणजे आपल्याला जे पॉसिबिलिटी हो, आहे, की पॉसिबिलिटी आहे. बरोबर, की आपल्याला सी-सी-एन-ए शिकून जर पुढे काही करायचं असेल स्वतःचं, हं, तर तुम्ही करू शकता. करू शकतो. ठीक आहे. मग आता सध्या तू एक्साइटेड आहेस का तुझ्या जॉबला घेऊन? हो, एक्सायटेड आहे. ओके. तर थँक यू सो मच. तू आम्हाला थँक तुमचा यू. वेळ दिलास आणि तू तुझ्या एक्सपिरियन्सबद्दल आम्हाला सांगितलंस. आय होप की इथून पुढची तुझी जर्नी खूप चांगली राहो. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आणि कृष्णाचा एक्सपिरियन्स ऐकून तुम्हाला कसं वाटलं हेही तुम्ही आम्हाला सांगा. आणि थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. विल सी यू सून.